नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं आपल्या टार्गेट पोलीस भरती या चॅनलवरती। तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे। आता मुलं फक्त वेटिंग करत आहेत की पोलीस भरतीची मैदानी चाचणी कधी सुरू होणार, मैदानी चाचणी केव्हा सुरू होणार। तर या संदर्भातलं आपण मध्यंतरी एक बातमी केली होती की 20 मे नंतर साधारणपणे लोकसभा निवडणुका संपल्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानीला सुरुवात होईल। परंतु आजची न्यूज आली तुमच्या माहितीसाठी की ही सोलापूर राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 10 यांची ही बातमी तुम्हाला पाहायला मिळते की काय आहे। तर इथे तुम्हाला दिसेल की 6 जूनपासून ही पोलीस भरती प्रक्रिया म्हणजे मैदानीची सुरू होते असं तुम्हाला इथे दिसणार। त्यामुळे 6 जूनपासून मैदानी सुरू होणार आहेत। आता ते हे कोणाचं पत्र आहे, कोणाला लिहिलेलं आहे, आपण सविस्तर बघूया म्हणजे तुम्हाला विषय कळेल। पोलीस भरती प्रक्रिया सन 2022 आणि 23 या मैदानी प्रमाणित करण्याबाबतचं हे पत्र आहे। तर माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांना हे दिलेलं पत्र आहे। आता पत्र काय आहे ते बघूया। उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 म्हणजे सोलापूर या गटातील पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया दिनांक 6/7/2024 रोजी सुरू होत आहे। किती 6/6 म्हणजे 6 जूनला सुरू होते आणि त्यासाठी त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेत उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता म्हणजे SRPFसाठी 5 किलोमीटर 100 मीटर धावण्याचा ट्रॅक आणि गोळाफेक यासाठी 4 मैदाने तयार करण्यात आलेली असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे। तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 यामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता 5 किलोमीटर 100 मीटर 2 ट्रॅक आणि गोळाफेकसाठी 4 मैदाने प्राधान्याने प्रमाणित करून होऊन मिळणे ही विनंती। म्हणजे 6 जूनपासून पोलीस भरतीची ग्राउंडची सुरुवात होते। तर हे टप्प्याटप्प्याने घेणार की बाबा सशस्त्र पोलीस म्हणजे SRPFचे घेणार, हे हळूहळू तुम्हाला क्लिअर होईल। म्हणजे इथे तुम्हाला नक्की क्लिअर झालं आहे की तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। कोणी लिहिले पत्र हे समादेशक सहाय्यक यांनी हे पत्र दिले, क्रीडा अधिकारी यांनाच दिले। तर तुम्ही आता डोक्यात आपले एक गोष्ट लक्षात ठेवा की 6 जूनपर्यंत ही आपलं ग्राउंड सुरू होते, कळलं का। आता बाकीच्या पण बातम्या येत राहतील, तोपर्यंत ही तुम्हाला ही बातमी कशी वाटली त्याबद्दल आपल्या चॅनल जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि याच्या पुढे येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। ही कालचीच बातमी आहे। ठीक आहे, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।